श्री स्वामी समर्थ. परमेश्वराच्या नजरेतून कधी खाली पडू नका. राहिली गोष्ट लोकांची, तर ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कोणालाही चांगलं किंवा वाईट ठरवू शकतात आणि तसं ठरवून मोकळे होतात. ऐकणाऱ्यांचं आपण ऐकत राहिलो आणि बोलणाऱ्यांनुसार आपण वागत राहिलो तर नुकसान आपलंच होणार आहे हे निश्चित आहे. चुकी कडुलिंबाची नाही आहे की ते कडू आहे, त्याचा तो मूळ गुणधर्म आहे. चुकी तर त्या मानसिकता असणाऱ्या लोकांची आहे ज्यांचे विचार चुकीचे कडवट असतात. त्यांच्या कडवट विचारामुळे समाजामध्ये दूषित निर्माण वातावरण होत असतं. अशा कान भरणाऱ्यांपासून आता तुम्हाला सावध राहायचं आहे, कारण चांगले संबंध आणि चांगलं वातावरण, चांगली प्रगती हे काही लोकांना बघवत नाही. काही लोकांना असं वाटतं की आपल्याला काही समजत नाही, पण आपल्याला सर्व काही समजत असतं. आणि ज्यावेळी आपलं दुर्लक्ष झालेलं असतं त्यावेळी स्वामींपर्यंत सगळ्या गोष्टी आपोआप पोहोचलेल्या असतात आणि सर्वांवर स्वामींचं समप्रमाणात लक्ष असतं. कोणाचं कर्म काय आहे आणि कोणाचं प्रारब्ध काय आहे हे स्वामींना चांगली कल्पना आहे. त्यामुळे कर्म करताना आपण स्वतःकडे थोडं लक्ष द्यायला हवं. आपल्या कर्मानुसार आपली त्याची परतफेड निश्चित होत असते. लोक म्हणतात आपण चांगलं राहिलं तर जगही तसंच राहतं, पण मुळात आपण चांगलं असलं तरी लोक आपला फायदा घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही आणि ते आपला जळफळाट करत राहतात, कारण त्यांना कुणीही त्यांच्या पुढे गेलेलं बघवत नाही, कोणाची प्रगती झालेली पाहत नाही, कारण ते त्यांना जमत नाही जे दुसऱ्यांना जमत असतं, कारण त्यांना दुसरं काही करताच येत नाही. आणि ते जळाल्याने तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार नाही. तुमची आणखीन प्रगती होत राहणार आहे, कारण तुम्ही प्रयत्नशील आहात. कारण त्यांना काही काम नाही जे तुम्हाला आहे. काही लोक आपल्याबद्दल फार वाईट बोलले म्हणून आपण वाईट वाटून घ्यायचं नाही आणि त्यांच्या बोलण्याने आपलं काही वाईट होणार नाही हे ध्यानात घ्या. त्या व्यक्तीला आपण चांगलं आहे हे बघवत नाही म्हणून ती व्यक्ती आपली जाणून बुजून नावाची खराबी करत असते. आपण स्वतःसाठी नेहमी आनंदी असायला हवं आणि आपल्याला इतरांना आनंद देता यायला हवं. जेव्हा तुम्ही अशा लोकांकडून अपेक्षा ठेवता जेव्हा त्यांना तुमची पर्वाही नसते, त्यावेळी अशा लोकांमुळे तुम्हाला कधीही त्रास होऊ शकतो, मनस्ताप होऊ शकतो. तुमच्या प्रश्नांपासून तुम्हाला आता नेहमीच पळ काढता येत नाही. कधीकधी ते तुम्हाला गाठतातच. अशा प्रश्नांपासून तुम्हाला आता दूर पळायचं नाही आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. ते प्रश्न तुमचे नक्कीच स्वामी सोडवणार आहेत. बोलणाऱ्याचे काही जात नाही, पण ते सहन करणाऱ्याचं तिथे परीक्षा असते आणि स्वामी तुमची वेळोवेळी परीक्षा घेत असतात आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चितच पुढे जायचं आहे आणि परीक्षेला उत्तर द्यायचं आहे. लोक काय म्हणतील हा विचार तुम्हाला आता सोडायचा आहे, कारण ते पहिल्या हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचं आहे, जे कार्य करायचं आहे ते करत राहा. आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची कधी घमेंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात बुडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळेच तळाला जातो हे लक्षात घ्या. कधीकधी आपल्या नुकसानीला आपण स्वतःही जबाबदार असतो आणि कधीकधी आपल्या नुकसानीला आपले परिस्थितीही जबाबदार असते. अनुभव आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातं. कधीकधी अनुभवामुळे आपली प्रगती होते आणि कधीकधी अनुभव आपल्याला नुकसानीतही घेऊन जात असतं. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य वेळेला आपण आपल्या अनुभवाचा चांगलाच उपयोग करायला हवा. त्याचवेळी आपल्याला नुकसानीपासून बचाव होत असतो.
त्यामुळे कान भरणाऱ्यांपासून सावध राहा आणि आयुष्यात पुढे वाटचाल करत राहा. आपल्याला स्वतःला काही गोष्टी आता निश्चित करून घ्यायच्या आहेत. हा संदेश तुम्हाला स्वामींनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला या गोष्टीची निश्चिती करायची आहे आणि स्वामी सेवेमध्ये तुम्ही मनापासून लीन असाल आणि स्वामींवरती श्रद्धा असेल तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी स्वामींचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहणार आहे. आणि या गोष्टी तुम्ही स्वतःच्या मनामध्ये ठेवून पुढे चालत असाल तर निश्चितच प्रत्येक वेळी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि योग्य सहकार्य निश्चितच मिळणार आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी राहणार आहे. खूप वेळा असं होतं की काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतही नसतील, पण आता त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्याकडे स्वाभिमान असेल, अभिमान असेल आणि संयम असेल तर सगळ्या गोष्टी आता शक्य होतील. कोणताही दिखाऊपणा करू नका आणि दिखावा करू नका. राग लोभ हा दूर करा. कोणताही भेदभाव करू नका आणि मनामध्ये फक्त श्रद्धा आणि करुणाचा भाव ठेवा. स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी राहतील. जर तुम्ही स्वतः प्रयत्न करणार असाल तर निश्चितच तुम्हाला कुणीही मदत करणार नाही. आणि जर तुम्ही स्वतः प्रयत्न करणार असाल, प्रयत्न करायला तयार असाल तर तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही. आणि कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामींचं सहकार्य तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. या जीवनाच्या अथांग समुद्रामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. कोणी आपल्याबद्दल वाईट बोलले म्हणून आपण वाईट होत नाही हे ध्यानात घ्या. आणि आपल्या चुकीच्या विचारामुळे इतरांचं नुकसान होणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. स्वतःची लढाई इथे आपल्याला प्रत्येकाला स्वतःच लढायची आहे हे बस लक्षात ठेवा. कोणी आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरे बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो. त्यामुळे चिंतेचं कारण न होता आपण आनंदीचा क्षण कसा जगायचा हे लक्षात घ्या. कारण आयुष्यामध्ये कोणीही कुणा वाचून पुढे जाऊ शकतं आणि कुणीही कुणा वाचून कुणाचं काही अडतही नसतं. जरी आपण आपल्या आजूबाजूचे सर्व लोक बदलू शकत नसलात तरीही आपण निवडलेली लोक निश्चितच बदलू शकतात.